आता IUI करून जर गर्भधारणा होत नसेल तर आपल्याला थोडंसं मग आता याच्या पुढच्या पायरीला जावं लागेल. तर याच्या पुढची पायरी म्हणजे लेप्रोस्कोपी. तर लेप्रोस्कोपी कोणामध्ये करावी? ज्या स्त्रियांना खूप वर्षाचं वंध्यत्व आहे, ज्या स्त्रियांचं वय जास्त आहे, ज्या स्त्रियांच्या गर्भनलिका बंद आहेत, ज्या स्त्रियांच्या गर्भपिशवीला आणि अंडाशयाला कोणत्याही प्रकारच्या गाठी आहेत, ज्या स्त्रियांच्या गर्भपिशवीला जंतू संसर्ग आहे, ज्या स्त्रियांचा गर्भथर व्यवस्थित बनत नाही, अशा स्त्रियांनी लेप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी करणं गरजेचं आहे. लेप्रोस्कोपी ही एक साधी सोपी प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये आपण ही सगळी तपासणी दुर्बिणीद्वारे करत असतो. छोटीशी दुर्बीण असते जी पोटामधून आपण 2 ठिकाणाहून टाकतो आणि खालून गर्भपिशवीमधून टाकतो. याच्यामध्ये गर्भपिशवी आपण आतून आणि बाहेरून तपासून घेतो. या तपासणीमध्ये जर गर्भनलिका बंद असतील तर त्या आपण उघडतो, गाठी असते तर गाठी काढून घेतो, गर्भपिशवीला पडदा असेल तर पडदा काढतो, गर्भपिशवीचा थोडासा थर आपण तपासायला पाठवतो जेणेकरून गर्भपिशवीला कुठल्या प्रकारचा जंतू संसर्ग आहे हे आपल्याला कळतं. ह्या प्रक्रियेला आपल्याला भूल देऊन करावी लागते. ही फक्त एका दिवसाचीच प्रक्रिया आहे. जर तुम्ही सकाळी आला तर यामध्ये आपल्याला संध्याकाळी सुट्टी होऊन जाईल. लेप्रोस्कोपी झाल्यानंतर एक साधारण 8 दिवस आराम करणं गरजेचं असतं. त्यानंतर तुम्ही तुमची रोजची कामं करू शकता.